एक दुकानदार वस्तू विकताना चुकीचे वजन वापरतो, असे प्रश्न बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये येतात. बघा कसा प्रश्न आहे. एक अप्रामाणिक दुकानदार आपला माल कवडीमोल भावात विकण्याचे आश्वासन देतो, तथापि तो असे वजन वापरतो ज्याचे वजन त्यावर लिहिल्यापेक्षा 20% कमी असते. म्हणजे तो 20% कमी वजन असलेले वजन वापरतो. बघा इंग्लिशमध्ये पण मी दिलेलं आहे, हे वाचून घ्या. आता याचा अर्थ काय झाला, त्याला 100 किलो वजन वापरायचं होतं, अज्यूम करूया आपण, त्याच्यापेक्षा तो 20% कमी वजन वापरतो. म्हणजे त्याच्याऐवजी तो 20% कमी म्हणजे 80 किलोचं वजन वापरतो. आता 80 किलो हे वजन चुकीचं आहे की नाही? हे वजन ॲक्च्युली चुकीचं आहे. तर दुकानदाराला जो शेकडा नफा होतो त्याचं सूत्र काय बघा. शेकडा नफा म्हणजे प्रॉफिट पर्सेंटेज. ह्याचं सूत्र काय? वरती येतो फरक. मला सांगा 80 किलो आणि 100 किलो याच्यामध्ये फरक कितीचा आहे? तर तो 20 किलोचा फरक आहे, बरोबर. आणि छेदामध्ये येतं चुकीचं वजन. चुकीचं वजन काय आहे? चुकीचं वजन 80 आहे. हे मी 80 लिहिलं, इथे वरती किलोग्रॅम, इथे पण किलोग्रॅम लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. गुणिले 100. आता किलोग्रॅम किलोग्रॅम कॅन्सल, 20 एके 20, 20 चौक 80, 100 भागिले 4 म्हणजे ते उत्तर येतं 25. याचा अर्थ त्याला शेकडा नफा झाला 25, म्हणजेच 25% हा नफा झाला, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 1. किती सिंपल आहे बघा. अवघड आहे का? फक्त सूत्र माहिती पाहिजे, फरक भागिले चुकीचे वजन. लक्षात ठेवा, असे प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षांमध्ये, खूप परीक्षांमध्ये विचारले जातात. म्हणून व्यवस्थित ही जी सिरीज चालू केलेली आहे SSC GDची, RRB NTPCची, रेल्वे परीक्षांची, ती पाहून घ्या व्यवस्थित. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा.